माजी सरपंच रामचंद्र पवार यांच्या मुलाचं नाव राजू रामचंद्र पवार, वय वर्ष 45 असं आहे. ते गेल्या कित्येक वर्षापासून शेती करते. मंगळवारी सकाळी सुमारे 8 वाजेच्या सुमारास राजू नेहमीप्रमाणे शेताची पाहणी करण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र बराच वेळ उलटून गेल्यानंतरही ते घरी परतले नाहीत. कुटुंबियांनी त्यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण फोन रिंग होत होता तरीही उत्तर मिळालं नाही. त्यामुळे चिंतेत पडलेल्या कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीनं शोधकार्य सुरू केले. 12:30 वाजेच्या सुमारास राजू पवार यांचा शोध लागला. शेताजवळील वन विभागाच्या गट क्रमांक 95 मधील जागेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह सापडला. अज्ञात हल्लेखोरानं धारदार शस्त्रानं त्यांच्या डोक्यावर तसेच कमरेखालील गुप्तांग भागावर वार केले होते, ज्यामुळे अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याचे दिसून येते. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील निर्मला पवार यांनी तात्काळ कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याला कळवले. उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर रामचंद्र पवार, बीट जमादार धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला. तपासासाठी छत्रपती संभाजीनगर येथून श्वान पथक, ठसे तज्ज्ञ, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही बोलवण्यात आले. तरीही रात्री उशिरापर्यंत आरोपींचा ठाव ठिकाणा लागू शकला नाही. या प्रकरणाची नोंद कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राजू पवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी तसेच आई वडील असा परिवार आहे. मृतदेह तपासणीसाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलाय. बुधवारी शवविच्छेदन होणार आहे. गावात संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.